नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलेलो आहेत मोहिते पाटील डेअरी फार्म कासारगाव तालुका आणि जिल्हा लातूर येथे मुरा मशीनचा गोटा केलेला आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे संपूर्ण नियोजन मॅनेजमेंट व्यवस्थापन कसे चालते ते बघणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मुरा मशीनचा गोटा केलेला आहे मित्रांनो, 40 मुरा मशीनचा गोटा केलेला आहे। पूर्ण माहिती व्यवस्थापन आज आपण व्हिडिओतून घेणार आहोत। बघू शकता मित्रांनो, अतिशय उत्तम पद्धतीच्या मुरा मशीनचा गोटा केलेला आहे। नवीन गोटा आहे मित्रांनो, 2 वर्ष झाली सुरुवात करून। तर सर स्वागत है माझ्या ॲग्री हेल्पर यूट्यूब चैनल। तर सर्वप्रथम नाम क्या है सर आपका? साचू यादव। साचू यादव। तो सर पत्ता क्या है आपके इस शेड का? कासरगाव, तालुका जिला लातूर। ओके। यहाँ मेडिकल कॉलेज कासरगाव, मेडिकल कॉलेज के पीछे गोटा। सर तर गोट्या किती जागेमध्ये आहे आपलं टोटल? ये गोटा 110 बाय 40 110 बाय 40, 110 लांबी आणि 40 रुंदी। ओके सर। तर सर सुरुवात कधीची आपली गोट्याची? सुरुवात 10-20 वर्षापूर्वीची आहे, हां पण शिफ्टिंग झालाय गोटा इथं नवीन केलाय। नवीन केलं आहे सगळं? हां दिसत आहे सर, सगळं मॅनेजमेंट वगैरे नवीन दिसत आहे। सगळं नवीन केलंय। ओके सर। तर सर सुरुवातीला किती म्हशी होत्या आपल्या जुना गोटा जी होता? सुरुवातीला 40 होत्या, हां आता 60 आहे। 60 म्हशी टोटल। तर सर आपण म्हशीचा गोटा करताना सुरुवातीला 30 म्हशी होत्या, पुन्हा 50 केल्या। अडचणी काय काय आल्या सर आपल्याला? तर आता आम्हाला अडचण येण्याचं कारणच काही नाही ना। हां म्हणजे जुने झालो, जुन्या हां पहिल्यापासून पहिल्यापासून करत असल्यामुळे आम्हाला समजून आलं ना। हां त्याच्यामुळे काय अडचण नाही सध्या। अडचण नाही का? तो टोटल मजूर किती आहेत सर? कारण एकट्याला तर ह्या गोटा होणार, कारण 50 म्हशी आहेत आणि तिकडं गाय बी दिसायला लागले सर। मग टोटल मजूर किती आहेत आपल्याकडे? गोट्यामध्ये टोटल मजूर आपल्याकडे 6 आहे। 6 का? फक्त गोट्याचं नियोजन करायचं। हां हां आणि शेतीला वेगळं? शेतीला 4। हां। तर दररोजचे नियोजन कसे असते आपले? पहाटे 2ला उठणे, हां शेण पाणी काढणे, हां पुन्हा शेण पाणी काढायचं झाले की चारा वगैरे झाले की त्यांना खुराक टाकल्यानंतर 3 वाजता धारा चालू झाल्या, 6 बजे खतम होत आहे, पुरा पॅकिंग होते त्यात आहे मार्केट। तर सर चाऱ्यामध्ये काय देता आपण? चाऱ्यामध्ये घास, हां ऊस, हां मका, हां दूध हां आणि वाळलेली वेळ। और चन्नी वगैरे देते क्या आप? त्यांनी गव्हाचा भुसा, हां बर्फी, हां चुनी, हां बियर बार्ली। ओके सर। चारा कुठून आणता सर आपण? आपल्या शेतात उपलब्ध आहे सगळं। हां मका कधी तर विकत आणतो। बाकी सगळं शेतात आपल्या, विकत काय नाही म्हणा की? फक्त मका कधी तर। तर सर आपण एकदम म्हशी आणल्या का कसं केलं नियोजन त्याचं एकदा सांगाल का आपण? आधी 5 होत्या, हां पुन्हा 10 केल्या, हां 10च्या 15 पुन्हा वाढतच गेल्या। हां आता टोटल किती? आता 60 म्हणजे 60। ओके। तर सर समजा म्हशीवर आजार आले आपण तर काय करता सर? आपल्या इथे डॉक्टर येतात ना सारखं? हां आठवड्यातून 1-2 वेळेस येऊन जाते। म्हणजे जे आजार वगैरे आलं? हां हां। तर सर दररोज दूध किती लिटर संकलन होतं आपलं? एका टायमाचं का 2 टायमाचं? 2 टाईम सर, सकाळ आणि संध्याकाळचं दूध किती होतं सर टोटल 450 फुटून जाते रोज? मित्रांनो 2 म्हशीमधील अंतर 8 फूट आहे, बघू शकता तुम्ही। 8 फूट असण्याचं कारण म्हणजे काय? म्हशीमधील जेवढं अंतर चांगलं असेल तेवढंच ते चांगले राहतात, आरोग्यदायी राहतात, त्याच्यामुळे आपलं उत्पन्न वाढतं। म्हणून 2 म्हशीमधील अंतर 8 फूट आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। कड्याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो म्हशी बांधायला। बघू शकता मित्रांनो, म्हशी बघू शकता मित्रांनो। सर तर आपण मार्केटिंगसाठी काय करता? मार्केटिंग पॅकिंग करून विकतात पूर्ण दूध का? पूर्ण डेअरी लावून देत नाही ते का सर? हां पूर्ण विकता। ओके सर। तर सर आपल्या दुधाला रेट काय लागतो सर? दुधाला आमच्या रेट लागतो 70 रुपये। 70। आणि सर असं डेअरीमध्ये किती आहे? डेअरीमध्ये कमी असते, पण आम्ही डायरेक्ट विकतो ना ग्राहकाला, ग्राहकाला? त्याच्यामुळे 70 रुपये आम्ही विकतो।
सर अगोदर आपण डेअरीला दिलंच नाही का पहिला अगोदर देतो दिलं? ओके सर. तर महत्त्वाची आणि सर्व शेतकरी विचारत असतात की बाबा म्हशीच्या ह्याच्यात लय कमी आहे, असं आहे तसं आहे, तर आपण निवड नफ्याबद्दल काय सांगाल सर? आपलं उत्पन्न 450 लिटर होतं आहे, त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार आणि आपलं महिन्याचं उत्पन्न किती राहतं ती एकदा सांगाल कसं? महिन्याचं उत्पन्न 6-7 लाख रुपये होते पूर्ण टोटल. हां, लेबर जात आहे 2-3 लाख रुपये शिल्लक राहतात महिन्यात. 2-3 लाख रुपये. तर सर एवढ्या म्हशी म्हणल्यावर शेणखत तर निघत असेल सर आपलं? शेणखतापासून किती उत्पन्न असतं सर अंदाजे? शेणखतापासून एक 2-3 लाख रुपये होते वर्षाला? काही आपल्या शेतात टाकतो. हां. ओके. तर सर खूप शेतकरी विचारतात दूध व्यवसाय परवडीचा आहे, फायद्याचा आहे, तर जी शेतकरी नवीन या व्यवसायात उतरायचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही काय सांगाल सर? शास्त्र सुरुवात एकदाच होत नसते. हां त्याला अनुभवला असलं पाहिजे. हो बरोबर आहे ना सर. 4-5 म्हशी करून वाढवत राहणे. हां अनुभव येतोय ऑटोमॅटिक. हां तसं तसं वाढवायचं आपल्या. हां म्हणजे तुमचं म्हणणं आहे सर एकदम करू नये? एकदम केलेच आपल्याला अनुभव नसतो. कसं करायचं? अनुभव पाहिजे का? अनुभव पाहिजे. रोजगाराच्या जीवावर जमत नसतं. हां हो ना, आपण काय तर करावं लागतं. हां बरोबर आहे सर. सर तुम्ही आम्हाला वेळातला वेळ काढून खूप उपयुक्त अशी माहिती दिली, त्याच्याबद्दल मी ॲग्री हेल्पर या यूट्यूब चॅनलतर्फे आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.